नमस्कार, मी संदीप कुलकर्णी आपल्या सगळ्यांचं या मराठी व्हिडिओमध्ये स्वागत करतोय. आज आपण बोलणार आहोत अशा ज्या टॉपिकवरती ज्याच्या संदर्भातला एक व्हिडिओ ऑलरेडी आपण यापूर्वी ऐकलेला आहे, पाहिलेला आहे. तो म्हणजे 1 मिनिट कॉस्ट. 1 मिनिटाची कॉस्ट काय असावी ह्याच्यावरती एक व्हिडिओ नुकताच मी सादर केला होता. आणि त्या व्हिडिओचा पुढचा भाग म्हणून आज आपण बोलणार आहोत की व्हाय पर मिनिट कॉस्ट इज सो इम्पॉर्टंट इन द इंडस्ट्री अँड इट्स इफेक्ट ऑन बॉटम लाईन. तर बऱ्याच वेळा असं होतं की 1 मिनिटाची कॉस्ट आपण कॅल्क्युलेट केली, त्याचा इफेक्टिव्हनेस लोकांना सांगितला, पण अनेकदा त्याचा अर्थ लोकांना समजत नाही की नक्की काय ते मांडतंय किंवा नक्की त्याच्यामुळं आपल्या बॉटम लाईनवरती, आपल्या नफ्यावरती, आपल्या ओव्हरऑल बिझनेसवरती त्याचा काय इफेक्ट किंवा काय परिणाम होतो हे आपल्याला बऱ्याच वेळा समजत नाही. आणि ते आज समजून घेण्याचा प्रयत्न मी या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सर्वांशी करून देणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत ते 1 मिनिटाच्या कॉस्टबद्दल ऑलरेडी आपण बोललोय. माझ्या माहितीप्रमाणे ती ₹1250 पर मिनिट अशी आली होती. आणि ती जी कॉस्ट आहे ही बेसिकली कॉस्ट काय आहे, तर बिझनेस चालवण्यासाठी येणारी ऑपरेशनल कॉस्ट आहे. ह्याच्यामध्ये तुमचा लेबर चार्जेस आले, त्यानंतर कंपनीमध्ये जे वेगवेगळ्या आपण लोन्स घेतलेले असतात त्याचे प्रीमियम आले, त्यानंतर पॉवर बिल आलं, त्यानंतर स्टाफची सॅलरी आली, अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड झालेल्या असतात. आणि या सगळ्याचा इफेक्ट ओव्हरऑल जो होतो तो तुमच्या कंपनीच्या प्रॉफिट बरोबर होतो. आणि कंपनीचा प्रॉफिट किंवा कंपनीचा नफा हा जर वाढवायचा असेल तर आपल्याला हे जे पर मिनिट कॉस्ट आहे ही पर मिनिट कॉस्ट कमी करायला पाहिजे, किंवा ही जी लॉसेस होणार आहेत हे लॉसेस आपल्याला थांबवले पाहिजेत. सो इट्स क्रिटिकल metric in industry where efficiency, productivity and time utilization directly impact profitability. तर या इंडस्ट्रीमध्ये नेहमीच एक गोष्ट म्हणली जाते की इफिशियन्सी म्हणजे तुमची कार्य करण्याची क्षमता, प्रोडक्टिव्हिटी म्हणजे एका मिनिटामध्ये किती वेळ, किती प्रोडक्शन तुम्ही करू शकता, ती प्रोडक्टिव्हिटी. आणि टाइम युटिलायझेशन सगळ्यात महत्त्वाचं. मी मागच्या वेळेस पण सांगितलं होतं की जर एक गोष्ट कॉमन कुठं असेल सगळ्यांसाठी तर ती म्हणजे वेळ. वेळ ही सगळ्यांना सारखीच दिलेली असते, त्यामुळं त्याचं युटिलायझेशन ह्याचा डायरेक्ट जो इम्पॅक्ट होतो तो तुमच्या प्रॉफिटेबिलिटीवरती होतो. त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये तुमची कार्यक्षमता, तुमची प्रोडक्टिव्हिटी आणि टाइम, वेळेचं महत्त्व आणि वेळेचा सदुपयोग हे खूप महत्त्वाचा भाग आहे. आणि ह्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट हा तुमच्या प्रॉफिटेबिलिटीवरती म्हणजे नफ्यावरती होत असतो. Understanding and optimizing per minute cost can have a significant impact on bottom line. मला वाटतं खूप महत्वाचं आहे की अंडरस्टँडिंग अँड ऑप्टिमायझिंग म्हणजे समजून घेणं आणि त्याच्यावरती योग्य पद्धतीनं कार्यवाही करणं, त्याला अधिक चांगल्या पद्धतीनं त्याचा जम बसवणं, जेणेकरून पर मिनिट कॉस्ट ही तुमच्या बॉटम लाईनवरती, तुमच्या नफ्यावरती डायरेक्ट इम्पॅक्ट करत असते. त्यामुळं या गोष्टी समजून घेणं आणि त्याच्यावरती योग्य पद्धतीनं कार्यवाही करणं खूप गरजेचं झालेला आहे. पुढचा जो भाग आहे तो म्हणजे कॉस्ट कंट्रोल आणि इफिशियन्सी. आपण कॉस्ट कंट्रोलवरती बोलणार आहोत. ट्रॅकिंग पर मिनिट कॉस्ट हेल्प्स आयडेंटिफाईंग इनइफिशियन्सीज इन ऑपरेशन. मी मगाशी जसं म्हटलं की डाऊन टाईम असतील किंवा प्रोडक्शन लॉस असेल, या तुमच्या इनइफिशियन्सीज आहेत. म्हणजे तुमची अकार्यक्षमता आहे. जे कार्यक्षम काम करत नाही आपण किंवा कुशलता नसेल तिथं अकार्यक्षमता असते. आणि तेच ते दाखवतं की पर मिनिट कॉस्ट तुमची. तर ती जी अकार्यक्षमता आहे, ही अकार्यक्षमता किंवा आयडियल टाइम किंवा जो वाया जाणारा वेळ आहे, डाऊन टाइम, ब्रेकडाऊन्स किंवा बॉटलनेक, किंवा एखाद्या ठिकाणी तुमच्या कामाच्या पद्धतीमध्ये असे एखादी प्रोसेस असते, असे एखादे ऑपरेशन असतं, असे एखादी ज्याला आपण म्हणतो की एखादं मशीन असतं जे बॉटलनेक असतं, जिथं तुमचं काम हे कमी प्रमाणात उठत असतं, जे तुमच्या कामाच्या ओव्हरऑल इफिशियन्सीमध्ये अडथळा ठरत असतं. असं बॉटलनेक असणारं मशीन किंवा ऑपरेशन हे खूप महत्वाचं आहे. आणि ते ट्रॅक करणं खूप गरजेचं आहे, कारण या बऱ्याच गोष्टीमध्ये आपण या गोष्टी लक्षात घेत नाही. आणि अशा प्रकारच्या बॉटलनेक्स असणाऱ्या वस्तू किंवा तुमच्या अकार्यक्षम माणसं, अकार्यक्षम मशीन, अकार्यक्षम प्रोसेसेस हे आणि आयडियल टाइम म्हणजे वाया जाणारा वेळ, ह्या सगळ्या गोष्टींचा डायरेक्ट उपयोग किंवा डायरेक्ट परिणाम तुमच्या कामाच्या कार्यक्षमतेवरती होतो, तुमच्या प्रोडक्टिव्हिटीवर होतो, आणि त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट हा तुमच्या बॉटम लाईनवरती होत असतो. रिड्युसिंग वेस्टेड टाइम, लोअर कॉस्ट अँड इम्प्रूव्ह प्रॉफिटेबिलिटी. जसं मगाशी म्हटलं की वाया जाणारा वेळ, वाया जाणारा माणूस, वाया जाणारी प्रोसेस
वाया जाणारे एखादी हालचाल, या सगळ्या गोष्टी आपण सेवन वेस्ट जसं म्हणतो, या सेवन वेस्टचा काहीसा इथं आपण अर्थ लावू शकतो की या सेवन वेस्टवरती आपल्याला काम करायला पाहिजे. जर ह्याच्यावरती आपण काम केलं तर नक्कीच तुमची प्रॉफिटेबिलिटी इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत होणार आहे आणि कॉस्ट कमी होणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची की कस्टमर आपल्याला जी प्राइस देतो ही वाढू शकत नाही, ती कॉन्स्टंट असते. आणि आपल्याला जर आपला नफा वाढवायचा असेल तर ती जी कॉस्ट आहे या कॉस्टवरतीच आपल्याला काम करायला पाहिजे. कारण प्रॉफिट तुमचं हे जर वाढवायचं असेल तर तुम्हाला तुम्हाला कस्टमरनं दिलेली प्राइस सेम आहे, मात्र प्रॉफिट वाढवायचे तर तुम्हाला कॉस्ट कमी करण्याशिवाय दुसरा पर्याय असू शकत नाही. आणि ते जर करायचं असेल तर तुम्हाला वेस्टेजेस कमी केले पाहिजेत, आयडल टाइम कमी केले पाहिजेत, इनइफिशियन्सीज कमी केल्या पाहिजेत. आणि या सगळ्याचा अर्थ जो आहे तो सिम्पल अर्थ आहे. आपण जे मगाशी किंवा आपण जे मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं की पर मिनिट कॉस्ट ही आपल्याला कंट्रोल करायला पाहिजे. Pricing and profit margin. Businesses that understand their per minute cost can price their product or service correctly to maintain healthy margins. आता हा एक अजून वेगळा थॉट प्रोसेस असू शकते, पण मला माहित नाही ही थॉट प्रोसेस किती इफेक्टिव्हली काम करेल. कारण बऱ्याच वेळा प्राइजेस या तुम्ही डिसाईड नाही करत आहात, प्राइजेस तुमचा कस्टमर डिसाईड करतो. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की माझी पर मिनिट कॉस्ट ही थोडी हायर साईडला आहे, थोडी जास्त आहे. आणि म्हणून मी थोडंसं मार्जिन जास्त ठेवून कस्टमरला जर प्राइस मागितली तर कदाचित प्रत्येक वेळेस ती मान्य होईलच असं नाही. काही ठिकाणी नक्की होईल, पण काही ठिकाणी जिथं तुम्ही प्रीमियम प्रॉडक्ट देता, जिथं तुमची मोनोपॉलिओ आहे, जिथं तुमच्या प्रॉडक्टमध्ये दम आहे, अशा ठिकाणी कदाचित तुम्हाला ते प्राइसिंग मिळून पण जाईल. पण बऱ्याच वेळेस तुम्हाला ते प्राइसिंग तसं मिळणार नाही. आणि त्यावेळेस तुम्हाला तुमच्या पर मिनिट कॉस्टवरती पण काम करावं लागणार आहे, हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. तरच तुम्हाला हेल्दी मार्जिन मिळतील किंवा तुमचं जे मार्जिन आहे ते अधिक चांगल्या पद्धतीनं तुम्हाला ते मार्जिन मिळवता येईल. जर तुम्हाला ते मार्जिन हायर साईडला मिळवायचं असेल तर तुम्हाला प्राइस वाढवण्याबरोबर कॉस्ट कमी करण्यावर पण तितकाच भर देणं गरजेचं आहे. Underpricing can lead to losses while overpricing can drive away the customer. हे खूप महत्वाचं वाक्य आहे, अतिशय महत्वाचं वाक्य आहे. मला वाटतं हे वाक्य नक्कीच अंडरलाईन करून ठेवायला पाहिजे. कारण अंडर प्राइसिंग कॅन लीड टू लॉसेस. मी अनेक कंपन्या बघितल्या जिथं आपण बघतो की आज लोड नाही आहे, माझ्याकडे आज ऑर्डर्स नाही आहेत, कंपनी बंद आहे म्हणून मिळेल त्या रेटला लोक कामं घेतात, मिळेल त्या रेटला लोक कामं करायचा प्रयत्न करतात. ज्याच्यामध्ये कुठलंही मार्जिन नसतं, कुठलंही कॅल्क्युलेशन केलेलं नसतं, कुठलाही सेफ्टी फॅक्टर ठेवलेला नसतो. आणि बऱ्याच वेळेस मग अशा वेळेस असं घडतं की त्या ऑर्डर पूर्ण करण्याच्या नादामध्ये तुमच्याकडे जो काही कॅश फ्लो आहे, तुमच्याकडे जी काही मालमत्ता तुमची स्वतःची तुम्ही ठेवलेली आहे, ती हळूहळू हळूहळू ती मालमत्ता सुद्धा तुमची कमी व्हायला लागते, ती ड्रेन व्हायला लागते. आणि लॉसमध्ये काम करून तुम्ही कंगाल होता, तुमची कंपनी बुडून जाते आणि शेवटी तुम्हाला कंपनी बंद करण्याशिवाय पर्याय राहत नाही. तर अशा अनेक कंपन्या मी बघितल्या. त्यामुळे अंडर प्राइसिंग हा खूप घातक सब्जेक्ट आहे, खूप अतिशय डेंजरस सब्जेक्ट आहे. नक्कीच त्याच्यावरती तुम्ही कधीही अंडर प्राइसिंग वरती काम करू नका, अशी माझी नम्र विनंती आहे. त्याचप्रमाणे ओव्हर प्राइसिंग, जसं मी नेहमी आपण म्हणतो की एखादी गोष्ट कमी आणि एखादी गोष्ट जास्त, दोन्ही डेंजरस असतं. ओव्हर प्राइसिंग बऱ्याच वेळा आपण खूप जास्त मार्जिन, जसं मी मागाच्या उदाहरणामध्ये सांगितलं की प्राइस आपल्या हातात नसते, पण आपण बऱ्याच वेळा हँडसम मार्जिन मिळवायच्या नादामध्ये ओव्हर प्राइसिंग कस्टमरला देतो, आपलं कोटेशन हायर साईडला देतो. आणि त्याच्यामुळं बऱ्याच वेळा असं होतं की जो बिझनेस आपल्याला मिळणार असतो एका काय म्हणतो चांगल्या मार्जिनवरती मिळणार असतो, तो बिझनेस सुद्धा आपण गमावून बसतो. कारण आपण तिथं ते मार्जिन थोडंसं अजून जास्त अट्रॅक्टिव्ह करण्याचा प्रयत्न केलेला असतो, अजून जास्त हाव तिथं दाखवलेली असती. आणि त्या नादामध्ये आपल्याला जो बिझनेस मिळणार असतो तो बिझनेस सुद्धा आपल्या हातातून निघून जातो. तर यासाठी ओव्हर प्राइसिंग सुद्धा कधी करू नका. अंडर प्राइसिंग आणि ओव्हर प्राइसिंग या दोन्ही गोष्टी करणं खूप घातक ठरू शकतं तुमच्या बिझनेससाठी. इथे खूप महत्वाची टर्म मी नेहमी वापरत असतो, कॉन्ट्रीब्युशन. फिक्स कॉस्ट ओव्हरहेड कॉन्ट्रीब्युशन. त्याची कॉन्ट्रीब्युशन टर्म ह्याच्यावरती एक व्हिडिओ मी सेपरेट बनवलेला आहे, तो नक्की बघा. की कॉन्ट्रीब्युशन हे खूप महत्वाचं आहे. ही टर्म किंवा ही कन्सेप्ट ज्याला समजली, तो अंडर प्राइसिंग आणि ओव्हर प्राइसिंग ह्याच्यामधल्या ज्या द्विधा मनस्थितीतून बाहेर पडण्यासाठी त्याला ते कॉन्ट्रीब्युशनचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला नक्की मदत करेल. आणि तो जर फॉर्म्युला तुम्हाला यशस्वीपणे समजला, चांगल्या पद्धतीने लक्षात आला, तर माझी खात्री आहे की तुम्ही बिझनेसमध्ये कधीही फेल जाणार नाही.
आणि बिझनेसमध्ये नक्कीच तुम्हाला यश मिळेल. अशा प्रकारचा हा फॉर्म्युला आहे, तर त्याच्यावरचा व्हिडिओ पण नक्की बघा, अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. वर्कफोर्स प्रोडक्टिव्हिटी मी नेहमीच म्हणत असतो की माणसाची इफिशियन्सी वापरणं, त्याचा मॅक्सिमम वापर करून घेणं, त्याचा आउटपुट वापरणं खूप गरजेचं आहे. आणि ते जितक्या चांगल्या पद्धतीने वापराल ते नक्कीच तुम्हाला फायद्याचं ठरतं. आणि याशिवाय कंपनीज कॅन यूज इट ऑप्टिमाइज स्टाफिंग लेवल अँड अवॉइड ओव्हर स्टाफिंग. इथं पण परत तोच मुद्दा आहे की माणसं कमी आणि माणसं जास्त, तर ते ऑप्टिमायझेशन तुम्हाला जमायला पाहिजे की एक्झॅक्टली माणसं मला किती हवी आहेत. मी कमी ठेवली तर माझं काम होणार नाही, जास्त ठेवली तर माझा पगार वाढणार आहे. तर ह्याचा जो मध्य आहे, सुवर्ण मध्य आपण ज्याला म्हणतो, तो मध्य सुवर्ण मध्य काढणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही तो सुवर्ण मध्य काढणार नाही तोपर्यंत कदाचित तुम्हाला जे काही तुमचे खर्च आहेत, जे काही पर मिनिट कॉस्ट आहे ती तुमची वाढणार आहे. ते सुवर्ण मध्य काढणं गरजेचं आहे. आणि तो सुवर्ण मध्य काढत असताना माणसाची कॅपेबिलिटी, त्याचा काम करण्याचं स्किल, या सगळ्या गोष्टींचा नक्कीच उपयोग हा तुम्हाला करून घेता यायला पाहिजे. ट्रेनिंग हा फॅक्टर खूप महत्वाचा ठरू शकतो. तो किती ट्रेंड आहे, तो किती लॉयल आहे, किती इफेक्टिव्ह आहे, त्याला किती चांगल्या पद्धतीनं तुम्ही अवेअरनेस दिलेला आहे या सगळ्या गोष्टींचा, आणि तो त्याचा वापर कशा पद्धतीनं त्या कामामध्ये करतो, या सगळ्या गोष्टी इथं खूप महत्वाच्या ठरू शकतात. इम्पॅक्ट ऑन कॅपिटल युटिलायझेशन हे पण खूप महत्वाचं आहे. रिसोर्स युटिलायझेशन जे आहे, कॅपिटल युटिलायझेशन आणि रिसोर्स युटिलायझेशन हे खूप महत्वाचं आहे. जर तुमच्याकडे जे रिसोर्सेस आहेत, ज्या मशीन्स आहेत, जी माणसं आहेत, जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जो कस्टमर बेस आहे, जो सप्लायर बेस आहे, या सगळ्याचा वापर योग्य पद्धतीनं जर तुम्ही करू शकला तर नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. तर इन कॅपिटल इन्व्हेस्ट इंटेन्सिव्ह इंडस्ट्रीज जशा मॅन्युफॅक्चरिंग, एअरलाइन्स, कॉल सेंटर, नोईंग पर मिनिट कॉस्ट ऑफ इक्विव्हॅलंट ऑर ॲसेट हेल्प मॅक्सिमम युटिलायझेशन. इंडस्ट्रीमध्ये म्हणायला गेलं तर आयडियल मशिनरी और डाऊन टाइम ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असू शकतात. जर आयडियल मशीन चालू आहेत तुमच्याकडे पण तुम्ही वापरत नाही आहे, पण त्याच्यावरचं व्याज चालू आहे, त्याच्यावरचं डिप्रिशिएशन चालू आहे, त्याच्यावरचा इंटरेस्ट चालू आहे, आणि तरी पण जर मी मशीन वापरली नाही तर माझी पर मिनिट कॉस्ट ही वाढणारच आहे. जर माझ्याकडे मशीन आहे, त्यानं जागा व्यापलेली आहे, त्यासाठी ऑपरेटर आहे, मी त्या घेण्यासाठी काही खर्च केलाय, त्याचं व्याज चाललंय, त्याचा इंटरेस्ट चाललाय, त्याचं प्रिन्सिपल चाललंय, शिवाय ते मशीनचं डिप्रिसिएशन चाललंय, त्याची झीज होत चालली आहे, आणि तरी पण जर मशीन तर मी वापरलं नाही तर नक्कीच ते माझी पर मिनिट कॉस्ट वाढवणार आहे. तर प्रत्येक मशीनचा योग्य वापर करणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत ते होणार नाही तोपर्यंत तुमची कॉस्ट ही वाढत जाणार आहे. ही पर मिनिट कॉस्ट जशी वाढत जाणार तुमचं प्रॉफिट मार्जिन हे कमी होत जाणार आहे. प्रॉफिट मार्जिन कमी होत जाईल तसं तुमची इंडस्ट्री ही ग्रोथच्या दिशेनं न जाता डिटोरिएशनच्या दिशेनं जाणार आहे. त्यामुळे पर मिनिट कॉस्ट बरोबर मशीन कधीही आयडियल ठेवू नका. रिसोर्सेसचा वापर हा 100% करण्याचा प्रयत्न करा. कॅपिटल युटिलायझेशन 100% करण्याचा प्रयत्न करा. प्रॉफिटेबिलिटी अनालिसिस हे पण तेवढ्याच महत्वाचं असतं. बऱ्याच वेळा आपण खूप सिरियसली ते करत नाही. बिझनेस कॅन कॅल्क्युलेट द ब्रेक इव्हन पॉईंट, जसं मगाशी मी शब्द एक वापरला कॉन्ट्रीब्युशन, तर ह्या कॉन्ट्रीब्युशन हे या ब्रेक इव्हन पॉईंट नंतर निघालेलं पुढचं वर्जन आहे. ब्रेक इव्हन पॉईंट तुमचा तुम्ही मेंटेन करायला पाहिजे. ब्रेक इव्हन पॉईंट मध्ये जेवढं मी खातलंय तेवढं तरी मला मिळालं पाहिजे. मी एखादी वस्तू जर 10 रुपयाला घेतली तर मी ती 10 रुपयाला विकलो, याचा अर्थ मी नो लॉस नो प्रॉफिट मध्ये आहे. माझा लॉस तरी झालेला नाही आहे. मला प्रॉफिट नाही मिळालं मान्य आहे, पण माझा लॉस झालेला नाही, माझ्या खिशातनं मी काही काढून दिलेलं नाही आहे. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तो ब्रेक इव्हन पॉईंट काय आहे तुमच्या ऑर्गनायझेशनचा हे तुम्ही ओळखा, तुम्ही पहा, आणि किमान त्याच्यावरती स्टिक राहा. किमान त्याच्या खाली जाऊ नका. त्याच्या खाली गेला तर तुमचं डिटोरेशन व्हायला सुरुवात होती. त्याच्या खाली जाऊ नका, हे खूप महत्वाचा भाग आहे. हेल्प्स इन मेकिंग डिसिजन्स लाईक वेदर टू एक्सेप्ट द प्रोजेक्ट और डिले प्रोजेक्ट और इम्प्रूव्ह प्रोसेसेस. हे खूप महत्वाचा फॅक्टर आहे की तुम्ही मायनसमध्ये जाऊ नका, आणि त्यासाठी कदाचित तुम्हाला काही डिसिजन्स घ्यावे लागतील. तर डिसिजन मेकिंग इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ऍक्टिव्हिटी. डिसिजन मेकिंग ही खूप महत्वाची ऍक्टिव्हिटी आहे, आणि बिझनेसमध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर नक्कीच तुम्हाला डिसिजन घेण्याची क्षमता तुमच्यामध्ये असायला हवी. डिसिजन योग्य पद्धतीनं, योग्य वेळेस, योग्य पद्धतीचे डिसिजन हे घेता यायला पाहिजेत. काही वेळेस ते डिसिजन तुमच्या फेवरमध्ये जातील, काही वेळेस ते डिसिजन तुमच्या विरोधात पण जातील, पण ते डिसिजन योग्य वेळेस घेणं हे खूप गरजेचं असतं. बऱ्याच वेळा आपण डिसिजन घेत नाही,
आपल्यामधली असलेली डिसिजन मेकिंग पॉवर जी आहे ती कुठंतरी आपल्याला थांबवते, की नको थांबूया, नंतर बघूया, आता नको डिसिजन घ्यायला. पण डिसिजन वेळेत घेणं हे खूप गरजेचं आहे. आणि काही वेळेस तुम्हाला हे असे डिसिजन घ्यावे लागतात की हा प्रोजेक्ट थांबवायचा, का हा प्रोजेक्ट डिले करायचा, का या प्रोजेक्टमध्ये मला काही अजून वेगळी इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टींचा उहापोह हा तुम्हाला करावा लागतो, तो डिपेंडिंग ऑन जे काही अनालिसिस तुमच्या समोर येते प्रॉफिटेबिलिटीचं. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो की बऱ्याच वेळा अ, आपण नेहमी म्हणतो की अकाउंटंट हा फायनान्सचा पर्सन आहे, पण अकाउंटंट हा फायनान्सचा पर्सन नाही. तो फक्त अनालिसिसचं काम करतो. आणि ते अनालिसिस म्हणण्यापेक्षा तो मांडण्याचं काम करतो, की मी खर्च काय केला आणि मी मिळवलं काय. आणि त्याचं अनालिसिस करणं, त्याच्यातून योग्य निष्कर्ष काढणं, किंवा काय घालायला पाहिजे, काय नाही घालायला पाहिजे, काय मिळवलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी या प्रोडक्शनचा माणूस करतो, मार्केटिंगचा माणूस करतो, स्टोअरचा माणूस करतो, टॉप मॅनेजमेंट करते. आणि हे सगळेजण हे जे सगळेजण आहेत हे ऍक्च्युली फायनान्सचे पर्सन आहेत असं मी नेहमी म्हणत असतो. आणि अकाउंटंट हा फक्त ते मांडण्याचं काम करत असतो. आणि हे अनालिसिस खूप महत्वाचं आहे. ते अनालिसिस तुम्हाला करता यायला पाहिजे. ज्यावेळेस आपण बॅलन्स शीट बघतो, तर बॅलन्स शीट मधनं जे काही आउटपुट येतं ते आउटपुटचा योग्य अर्थ लावणं, योग्य अर्थ काढणं, त्यातून ऍक्शन्स डिराईव्ह करणं हे खूप महत्वाचं असतं. बऱ्याच वेळा आपण तिथं न्याय देत नाही, आपण तिथं प्रॉपरली काम करत नाही, तिथं आपल्याला योग्य पद्धतीनं काम करता येत नाही. आणि म्हणून कदाचित असेल की आपण वर्षानुवर्ष त्याच अडचणीमध्ये, त्याच विवेचनेमध्ये अडकत राहतो आणि त्यातून बाहेर पडत नाही, कारण आपण योग्य पद्धतीनं त्याचं अनालिसिस केलेलं नसतं. तर ते करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. इम्पॅक्ट ऑन बॉटम लाईन, इम्प्रूव्ह डिसिजन मेकिंग. जसं मी ऑलरेडी मगाशी म्हटलं, डेटा ड्रिव्हन डिसिजन्स हा खूप महत्वाचे असतात. त्याचप्रमाणे वेस्ट वेस्ट इलिमिनेशन, किंवा ज्याला आपण म्हणतो की वेस्ट, किंवा अ, ज्या गोष्टी आपल्याला नको आहेत त्या नको असलेल्या गोष्टी आपल्याला कमी करता यायला पाहिजेत. त्याचप्रमाणे रिव्हेन्यू कसा वाढवायचा ह्याच्यावरती काम करता यायला पाहिजे. फोरकास्टिंग, बजेटिंग सारख्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. मार्केट कुठं निघालंय, मार्केट कुठं जाणार आहे, मी 5 वर्षांनी काय करणार आहे, 5 वर्षांनी मी कुठं असणार आहे, मार्केट कुठं असणार आहे, या सगळ्याचा अंदाज घेऊन मी आज जर काही इन्व्हेस्टमेंट केली, आज जर मी काही निर्णय घेतले, तर ते नक्कीच तुम्हाला फायद्याचे ठरतील. न की मी 5 वर्षानंतर बघू आपण काय करायचं. तर या 5 वर्षामध्ये कदाचित तुमचे कॉम्पिटिटर तुमच्या बरेच पुढे निघून गेलेले असतील, आणि मग तुम्ही त्यांना गाठू शकणार नाही. त्यामुळे फोरकास्टिंग करणं गरजेचं आहे, बजेटिंग करणं गरजेचं आहे, गरजेप्रमाणे रिसोर्सेस अलोकेशन करणं गरजेचं आहे. कदाचित तुम्हाला तुमच्या फील्डमध्ये एखादं धाडसी निर्णय घेण्याची गरज आहे, कारण 5 वर्षानंतर काहीतरी असं घडणार असतंय की तुम्हाला काहीतरी आज वेगळं करून आपण करायची गरज आहे असं वाटतं. आणि ते जर मी आज केलं तरच मी 5 वर्षानंतर जगू शकेन किंवा सर्वाईव्ह होऊ शकेन, हे तुमच्या लक्षात येतं. आणि त्यावेळेस तो निर्णय घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे डिसिजन मेकिंग खूप महत्वाचं आहे. जसं मी नेहमीच सांगत असतो की नोकिया असू दे, किंवा टेप रेकॉर्डर असू दे, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या काळानुसार बंद होत गेल्या, बदलत गेल्या. आणि ज्या लोकांनी त्याच्या येणाऱ्या इनोव्हेशनवरती किंवा येणाऱ्या नवीन टेक्नॉलॉजीवरती काम केलं आणि त्याच्याबरोबर ते राहिले, ते टिकले, जे त्याच्याबरोबर नाही राहिले ते संपले. तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात यायला पाहिजेत की काय बदल व्हायला लागलेत मार्केटमध्ये, काय मार्केट कुठल्या दिशेनं चाललेलं आहे, काय टेक्नॉलॉजी 5 वर्षानंतर येणार आहे, आणि मला त्या अनुषंगानं माझ्या बिझनेसमध्ये मला काय केलं पाहिजे हे जर मला समजलं, तर नक्कीच मी यशस्वी होऊ शकेन. अन्यथा मला यातून यशस्वी होणं खूप अवघड ठरणार आहे. त्यामुळे रिसोर्सेस अवोकेशन अलोकेशन असू दे, किंवा फोरकास्टिंग असू दे, किंवा बजेटिंग असू दे, हे खूप महत्वाचे निर्णय आहेत आणि ते योग्य वेळेस तुम्ही घेणं गरजेचं आहे. आरओआय इन्व्हेस्टमेंट, फास्टर आरओआय. बऱ्याच वेळा आपण खूप लवकर पैसे मिळवण्याचा प्रयत्न करत असतो, पण बऱ्याच वेळा ते तुम्हाला डेंजरस पण ठरू शकतं. तर बेटर युटिलायझेशन ऑफ असेट्स हे खूप महत्वाचे आहे. जसं मगाशी मी म्हटलं की जे तुम्हाला चांगले रिटर्न देऊ शकतात. पण सगळ्यात महत्वाचा फॅक्टर असा आहे की एव्हरी मिनिट युटिलाइज इफेक्टिव्हली इन द बिझनेस रिकवर इन्व्हेस्टमेंट क्विकर. जर तुम्ही प्रत्येक सेकंदाचा वापर किंवा प्रत्येक मिनिटाचा वापर योग्य पद्धतीने केला, तर नक्कीच तुमचे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हे चांगलं असू शकेल. आणि तो डिपेंड आहे की तुम्ही लॉसेस किती कमी करताय, तुम्ही कशा पद्धतीनं तुमच्या रिसोर्सेसचा पूर्ण वापर करताय, युटिलायझेशन करताय, त्याच्या इफेक्टिव्हली किती वापर करताय, या सगळ्या गोष्टीवरती
हे ROI हा ठरलेला असतो बऱ्याच वेळा. कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज. कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेजमध्ये मी नक्कीच म्हणेन की पर मिनिट कॉस्ट जर तुम्हाला माहीत असेल, तुम्ही जर त्यावरती काम करताय, तर नक्कीच प्राइसिंग असू दे, तुम्ही एक चांगलं प्राइसिंग देऊ शकताय. त्याचप्रमाणे इन्क्रीजिंग मार्केट शेअर असू शकतोय तुमचा. त्याचप्रमाणे महत्त्वाची गोष्ट म्हणजे फास्टर टर्न अराउंड टाइम, कारण तुमचे नंबर ऑफ टर्न्स जेवढे वाढतील कॅश फ्लोचे, तेवढे तुम्हाला नक्कीच त्याचा ॲडव्हान्टेज मिळू शकेल. कस्टमर सॅटिस्फॅक्शन असेल, कस्टमर रिटेन्शन असेल. मी मागाशी म्हटलं सर, कस्टमर रिटेन्शन ही पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये सस्टेन होणं खूप गरजेचं आहे. ते सस्टेनॅबिलिटी ही खूप महत्त्वाची आहे. जर सस्टेनॅबिलिटी तुमच्यामध्ये असेल, तर नक्कीच लॉंग टर्ममध्ये तुम्ही एक लंबे रो इसके घोडे बनू शकता. आणि त्याचा नक्कीच तुम्हाला चांगला उपयोग हा इंडस्ट्रीमध्ये ग्रोथसाठी होऊ शकतो, ह्याची खात्री मला आहे. इन्क्रीज प्रॉफिट मार्जिन. लोअरिंग दी पर मिनिट कॉस्ट तुम्हाला नक्कीच प्रॉफिट मार्जिन वाढण्यासाठी मदत करेल. वेस्ट इलिमिनेशन झाले तर नक्कीच त्याचा उपयोग तुम्हाला प्रॉफिट मार्जिन वाढण्यासाठी होईल, प्रोडक्टिव्हिटी वाढवल्यानंतर होईल. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही रिजेक्शन्स कमी केले तर तुम्हाला नक्कीच त्याचा इन्क्रीजिंग नेट प्रॉफिटमध्ये त्याचा उपयोग होऊ शकेल. एक्सपेन्सेस कमी केले तर त्याचा फायदा तुम्हाला प्रॉफिट वाढवण्यामध्ये होईल. आणि या सगळ्याचा नक्कीच जर ओव्हरऑल आपण एक उहापोह जर केला, तर या सगळ्याचा उपयोग तुम्हाला तुमची बिझनेसमध्ये अजून जास्त इन्व्हेस्टमेंट करणं, अजून चांगली ग्रोथ अपॉर्च्युनिटीज मिळवणं, ह्याच्यामध्ये तुम्हाला फायदा होईल. आणि हे सगळं करत असताना तुमचं प्रॉफिट मार्जिन कुठंही स्क्वीज होणार नाही, कुठंही कमी होणार नाही, याची पण खात्री तुम्ही बाळगू शकाल जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्या. जसं मी आता सांगितलं की पर मिनिट कॉस्ट तुम्ही कमी केली, रिजेक्शन्स कमी केली, तुमच्या बिझनेसमध्ये योग्य पद्धतीने इन्व्हेस्टमेंट्स केल्या, तुमचा बिझनेस सस्टेनेबल ठेवला, तुमचे जे कस्टमर आहेत ते सस्टेन केले. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही वेस्ट इलिमिनेशन आणि प्रोडक्टिव्हिटी वाढवली, तर नक्कीच तुमची बिझनेस ऑपॉर्च्युनिटी या इम्प्रूव्ह होणार आहेत, वाढणार आहेत, ग्रोथ होणार आहे. आणि या सगळ्यामध्ये कुठेही तुमचं प्रॉफिट मार्जिन हे स्क्वीज होणार नाही, याची खात्री बाळगा. यापूर्वी आपण ऑलरेडी बोललेलो आहे की पर मिनिट 1250 ही जी कॉस्ट आहे, जर आपण ब्रेकडाऊन 5% जर पकडला आणि 3% जर आपण ब्रेकडाऊन कमी करायचं, मी तर जसं उदाहरण दिलं की माझा ब्रेकडाऊन आहे 5%, मी तो 3% कमी करायचा म्हटलं तर स्ट्रेट वे 1123 मिनिटं, म्हणजे जवळपास 14 लाख रुपयाचं सेव्हिंग हे तुम्ही करू शकताय. म्हणजे ही खूप मोठी अमाऊंट आहे. सांगण्याचा उद्देश असा आहे की 1250 रुपये पर मिनिट जर अर्थ आहे, आणि 3% जर तुम्ही ब्रेकडाऊन माझा कमी केला महिन्यातून, तर महिन्याला 14 लाख रुपयाचा मोठी अमाऊंट तुम्ही वाढवू शकता. किंवा तेवढा तुमचा प्रॉफिट मार्जिन वाढू शकतो, किंवा तेवढे पैसे तुम्हाला खेळायला अजून मिळू शकतात, जे इन्व्हेस्ट तुम्ही अजून कुठेतरी करू शकता, किंवा त्याच्या माध्यमातून तुम्ही नवीन काहीतरी इम्प्रूव्हमेंट करू शकता. तर अशा प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला नक्कीच फायद्याच्या ठरू शकतात. त्याचमुळं माझं म्हणणं आहे की पर मिनिट कॉस्ट ही खूप महत्वाची आहे तुमच्या प्रॉफिट मार्जिन इम्प्रूव्ह करायचे असेल तर. आणि म्हणून पर मिनिट कॉस्ट इज व्हेरी क्रुशियल मेट्रिक फॉर बिझनेस सिकिंग टू इम्प्रूव्हमेंट इफिशियन्सी, रिड्यूस वेस्ट अँड एन्हान्स प्रॉफिटेबिलिटी. प्रॉफिटेबिलिटी वाढवणं, वेस्ट कमी करणं आणि इफिशियन्सी वाढवण्यासाठी ही खूप महत्वाची गोष्ट आहे. मॉनिटरिंग अँड ऑप्टिमायझिंग इट, कंपनीज कॅन गेन कॉम्पिटेटिव्ह एज, इम्प्रूव्ह देअर बॉटम लाईन अँड मेक मोर इन्फॉर्म फायनान्शियल डिसिजन्स. या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही तुमची ग्रोथ करू शकता. तुम्ही ॲज अ ऑर्गनायझेशन ग्रो होऊ शकता. तुम्ही एक तुमच्यामध्ये कॉम्पिटेटिव्ह एज असेल, तुमच्या कॉम्पिटिटरपेक्षा तुम्ही एक पाऊल पुढे असाल, कारण तुम्ही याच्यावरती काम केलेलं आहे. तुम्ही याच्यामध्ये काहीतरी नवीन अभ्यास केलेला आहे. तुम्ही कुठेतरी सेव्हिंग करून 4 पैशाचं प्रॉफिट मार्जिन हे थोडंसं वाढवलेलं आहे. त्याचा इफेक्ट हा तुम्हाला आज नाहीतर उद्या 5 वर्षांनी, 10 वर्षांनी नक्की मिळणार आहे. आणि कदाचित तोच तुमच्या आणि तुमच्या कॉम्पिटिटर मधल्या सक्सेस मधला महत्वाचा दुवा ठरू शकतो. आणि म्हणून तुम्ही पर मिनिट कॉस्टवरती काम करा, तुम्ही तुमच्या योग्य स्ट्रॅटर्जीवरती काम करा, तुम्ही प्रोडक्टिव्हिटी वाढवा, वेस्ट कमी करा, रिजेक्शन कमी करा, आणि योग्य पद्धतीची इन्व्हेस्टमेंट करायला घाबरू नका. एवढाच संदेश मला आज द्यायचा आहे. मला खात्री आहे की नक्कीच तुम्हाला हा संदेश आवडला असेल, आणि तुम्ही या पद्धतीनं तुमच्या इंडस्ट्रीमध्ये, तुमच्या बिझनेसमध्ये ग्रो कराल. आणि एक चांगल्या ऑर्गनायझेशनला तुम्ही रिप्रेझेंट करता आहात हे लक्षात ठेवा. एक चांगली ऑर्गनायझेशन अजून चांगली कशी होईल याच्याकडे तुम्ही अधिक चांगल्या
पद्धतीनं काम कराल, अधिक सजगतेने काम कराल आणि तुमच्या कंपनीची, तुमच्या कंपनीमधल्या प्रत्येक माणसाची जी जीवनशैली आहे ती अधिक चांगल्या पद्धतीने उंचवाल अशी खात्री मला वाटते. आणि एवढं सांगून मी आजचा हा व्हिडिओ संपवतो. मी आपला खूप खूप आभारी आहे हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.